हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिव्हिजन पाहणार आहोत, चॅप्टर नंबर 40. ठीक आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे 90 डिवायडेड बाय 3. 90 डिवायडेड बाय 3 आपण काय करतो, हा प्रश्न लिहून घेतलेला. आता आपल्याला पाहायचं, पहिले आपल्याला एक एक अंक पाहायचा. 3च्या टेबलमध्ये 9पेक्षा जास्त संख्या पाहिजे. काय पाहायची? 9पेक्षा जास्त. ती वरून पाहिजे, खालून नाही पाहिजे. हे जास्त आहेत का 9पेक्षा? नाही. हे पण जास्त आहेत का 9पेक्षा? नाही. हे आहेत का? नाही. हे 12 9पेक्षा जास्त आहे. मग हे 12 इथे घ्यायचे का? नाही. याच्या आधीची संख्या घ्यायची, इथं 9 घ्यायचं. 12च्या आधी पाहताना आपण सगळ्यात मोठी पाहायची आणि वरतून पाहायची, खालून नाही पाहायची. आणि मग नंतर काय करायचं, याला भागाकार करायचा. ठीक आहे. 3च्या पाड्यामध्ये 9 किती आला? 3 1 3, 3 2 6, 3 3 9. म्हणजे 3 नंबरला आले आपल्याला 9. तर 9मधून 9 गेला 0. आता पुढची संख्या घ्यायची. पुढची 0 आहे. आता 0पेक्षा जर जास्त संख्या पाहिली तर ही संख्या काय? 0पेक्षा पहिली संख्या जास्त आहे. मग काय घ्यायचं? ही संख्या इथं घ्यायची का? नाही. ह्याच्या आधी काहीच नसते, म्हणजे 0 असते. मग इथं 0 घ्यायचा. 0चा नंबर 0च येतो. मग आपलं उत्तर येते. ठीक आहे. मग आपलं उत्तर आलेलं आहे 90 डिवायडेड बाय 3. याचं उत्तर आलेलं आहे आपल्याला 30. आपण दुसरा प्रश्न पाहू. आता आपण दुसरा प्रश्न पाहिला 92 डिवायडेड बाय 4. आता आपल्याला काय करायचं आहे, 9पेक्षा जास्त पाहायचे 4च्या टेबलमध्ये. खालून नाही न पाहता आपण वरून पाहायचे. ठीक आहे. हे जास्त आहेत का 9पेक्षा? नाही. 8 जास्त आहेत का 9पेक्षा? नाही. 12 जास्त आहेत का 9पेक्षा? हो. हे 12 आहेत. या 9पेक्षा एकच अंक पहा, 12 जास्त आहे. मग हे आपल्याला इथं 12 लिहायचे का? नाही. 12च्या आधीची जी संख्या आहे ती इथे लिहायची. 12च्या आधीची संख्या काय आहे? 12च्या आधी 8 आहे, तर मग इथं 8 लिहायची. ठीक आहे. 8चा नंबर पाड्यात किती आला? पहिला, दुसरा. इथं दुसरा लिहायचा. पाहताना जास्त संख्या पाहायची, पण लिहिताना काय करायची? त्याच्या आधीची संख्या लिहायची. ठीक आहे. उत्तर सहज येते, अवघड काही नाही. चल, तर आपण काय केलं, वजाबाकी करायची आपल्याला. 9मधून 8 गेला, 1 राहिले. हे 2 इथं घेऊ. आता 12पेक्षा जास्त पाहायचे 4च्या टेबलमध्ये. 4चा टेबल मी सुरुवातीला लिहून ठेवलेला आहे. तर हे 12पेक्षा जास्त एक एक वरून पाहायचं. हे जास्त नाही, हे पण जास्त नाही, हे पण जास्त नाही. हे 16 जास्त आहे 12पेक्षा जास्त, आहे की नाही. मग इथं 16 घ्यायचेत का? नाही. 16च्या आधीची संख्या आहे 12. ठीक आहे. आता 12चा नंबर किती आला? 4च्या पाड्यामध्ये ते पाहायचा. तर तिसरा येतो नंबर. मग आपण 1 2 3 हे 12 घेतले ना, तर 12चा नंबर पाहायचा. ठीक आहे. तिसरा नंबर. वजाबाकी केली, उत्तर आलं 0. मग आपलं उत्तर काय लिहायचं? प्रश्न काय होता पहा, याचं उत्तर काय लिहायचं? याचं उत्तर आलं 23. इथे उत्तर लिहून टाकायचं. ठीक. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं चला, आपण पुढचा प्रश्न पाहू. आपल्याला इफ 31 लिटर ऑफ मिल्क आर poured into 4 liter vessels, how many such vessels will be completely filled and how many milk will be there in the partly filled vessel? असा आपल्याला प्रश्न विचारलेला. मग आपण काय करू का, पहा आपला हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर मी 4च्या टेबलनं हे करतोय. आता पहा, हे जे 3 आहेत ह्या 4पेक्षा कमी आहे, ठीक आहे. 3 हे 4पेक्षा कमी आहे. तर मग आपण डायरेक्ट 2 संख्या घ्यायच्या, 31 घ्यायच्या. ठीक आहे. 31ला 4ने डिवाईड करायला गेलं तर 31पेक्षा जास्त संख्या पाहायची. काय पाहायची? 31पेक्षा जास्त संख्या. मग एक एक वरतून पाहायची, एक एक वरतून संख्या 31पेक्षा जास्त. मग आपल्याला पहिली दिसली 32, ठीक आहे ना. 32 ही 31पेक्षा जास्त आहे. मग 32 इथे घ्यायचे का? नाही. 32 न घेता आपल्याला 28 इथे घ्यावं लागते, ठीक आहे ना. 28चा नंबर किती आला? 4च्या टेबलमध्ये 1 2 3 4 5 6 7. इथं 7 आणि रिमाइंडर किती आले आपले? 3. म्हणजे आपल्याला कम्प्लिटली फिल्ड किती होतील बघा. हाऊ मच मिल्क विल बी देअर पार्टली फिल्ड आणि कम्प्लिटली फिल्ड विचारला. हाऊ मेनी 7. हे जे कम्प्लिटली फिल्ड किती होते? 7 वेसेल will be completely filled.
completely filled. आणि how much milk will be there partly filled. So 3 liter है ना, milk will be partly filled. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं उत्तर येऊन जाईल. चला त्याच्यानंतर पुढचा आपण पाहू प्रश्न. पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारला, इफ 49 सीडलिंग आर टू बी प्लांटेड इन द गार्डन इन रो ऑफ 7 सॅम्पलिंग आहे, सीडिंग आहे, सॅम्पलिंग इच, हाऊ मेनी सच रो विल बी मेड. आता इथं प्रश्न डायरेक्ट दिलेला आहे, आपण त्याचं उत्तर करू. बघा 7च्या पाड्यात 49 येतात, आपल्याला माहीतच आहे असे प्रश्न काय करायचे. मग इथं 49 डायरेक्ट लिहायचे, 7च्या पाड्यात 49 येतात 7 नंबरला. ठीक आहे, उत्तर येते 0. जर त्यात पाड्यात येत असेल आणि एकच संख्या असेल ना तर फार सोपं राहतं. ठीक आहे, आता इथं पण पहा 5च्या पाड्यात 40 येतात. ठीक आहे, तर 40 येतात तर 40 जसं तसे लिहून टाकायचे. जर पाड्यात येत असेल तर डायरेक्टच लिहायचे, आणि इथं 5च्या पाड्यात 8 नंबरला येतात तर मग इथं वरी 8 लिहायचं, वजाबाकी करायची 0. आता हे पाड्यात येत नाहीत, पण पाड्यात येत नाही तर काय करायचं, मग याच्यापेक्षा जास्त संख्या पाहिजे. पहा मी प्रश्न पहिलेच लिहून ठेवला. ठीक आहे, 9च्या पाड्यात 87पेक्षा जास्त जर पाहिलं, ही ते वरतून पाहायचं, एक पाहत गेलं तर फक्त 90 ही संख्या जास्त आहे 87पेक्षा आहे की नाही. मग आपण काय करायचं, 90 घ्यायचे काही तर नाही घ्यायचे, मग आपण 81 घ्यायचे, त्याच्या आधीची संख्या घ्यायची 81, वजाबाकी करायची आपण. ठीक आहे, 81 कितव्या नंबरला आले, 9 नंबरला, आणि याची वजाबाकी केली तर बाकी येते त्याची रिमाइंडर, याला म्हणतो आपण 6. ठीक, तर अशा प्रकारे हा आपला प्रॅक्टिस सेट झाला. आपण पुढचा जी एक्झरसाइज आहे ती पण लगेच करू आपण. ठीक आहे, ती पण लगेच करू. ही पुढची एक्झरसाइज आहे आपली, ती पण आपण लगेच सॉल्व करू.